नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आज आपण 6वं प्रकरण सुरू करणार आहोत. व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस. आजच्या या प्रस्तुत पाठामध्ये आपण या प्रकरणातील विविध घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये संकल्पना, प्रस्तावना आणि व्याख्या या 3 घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर आपण आता अगोदर पाहूया प्रस्तावना. आता व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजेच प्रत्येक व्यवसायाने समाजाबाबत जी जबाबदारी पार पाडायची असते ती होय. म्हणजेच सर्वसाधारणपणे सद्यस्थितीमध्ये कोणताही व्यवसाय हा समाजापेक्षा वेगळा असू शकत नाही. म्हणजे तो समाजातून वेगळा आहे किंवा समाजापेक्षा वेगळा घटक आहे अशी संकल्पना ही व्यवसायाची असत नाही. कारण व्यवसाय आणि समाज ह्या दोन्ही एकमेकांशी अस्तित्व राखणाऱ्या, एकमेकांशी संपर्क ठेवणाऱ्या, एकमेकांशी संबंध असणाऱ्या अशा 2 संकल्पना आहेत. व्यवसाय सुरू करण्याचा मूळ उद्देश हा नफा मिळवणे असतो. पण नफा मिळवतानाच त्याने जर समाजाच्या विकासाची जबाबदारी थोड्याफार प्रमाणात पेलली तर व्यवसायाला त्याच्या नफ्यामध्ये आपोआप जास्त वाढ झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात समाजाचा त्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. सद्यस्थितीमध्ये विचार केल्यास की व्यवसाय हा समाजाचाच एक भाग आहे. व्यवसायाला समाजाकडून खूप साऱ्या गोष्टींची गरज भासत असते आणि ती पूर्णही होत असते. मग कर्मचारी वर्ग असेल, कच्चा माल असेल किंवा कोणतंही साधन असेल की ज्याचा वापर उत्पादनासाठी केला जातो, या सर्व गरजा समाजाकडून पूर्ण होत असतात. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाची समाजाप्रती काहीतरी जबाबदारी असते आणि समाजाच्या सुद्धा व्यावसायिकाकडून विविध अशा अपेक्षा असतात. तर प्रत्येक व्यवसायाने नफा मिळवतानाच व्यवसायात जो काही त्यांना नफा होत असतो त्याचबरोबर त्या नफ्याबरोबर समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. तर ही झाली प्रस्तावना. त्यानंतर आपण या प्रकरणाची जी काही संकल्पना आहे सामाजिक जबाबदारी, तर ती संकल्पना पाहूया. कोणताही व्यवसाय झालं की कोणत्याही व्यवसायाची प्राथमिक जबाबदारी ही नफा मिळवणे असते. काय असते? नफा मिळवणे. कारण व्यवसाय स्थापन होण्याचा मूळ उद्देशच नफा मिळवणे असतो. त्यामुळे नफ्याने प्रेरित होऊन मोठमोठे व्यवसाय सुरू केले जातात. पण ज्यावेळेस आपण या व्यवसायांचा विचार करतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा असणारा घटक म्हणजेच त्या व्यवसायाची असणारी सामाजिक जबाबदारी होय. की प्रत्येक व्यवसायाने समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग कोणताही व्यवसाय समाजाच्या विकासासाठी प्रयत्न कसा करेल? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की व्यवसायाने व त्या व्यावसायिकाने त्याचा व्यवसाय करत असताना अशी काही मूल्ये विकसित केली पाहिजे की ज्यामुळे समाजाचा विकास होईल. काय होईल? समाजाचा विकास होईल. कसा होईल? की त्याने जी काही व्यवसायाची मूल्ये असतात ती मूल्ये विकसित करताना व्यवसायाचा जो काही उद्देश आहे त्या उद्देशाबरोबरच समाजाच्या विकासाचाही विचार व्यवसायाची मूल्ये ठरविताना केला गेला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की फक्त मूल्य ठरवणे इथपर्यंतच व्यवसायाची कृती किंवा मूल्ये मर्यादित असू नये, तर कृती ठरविताना सुद्धा या मूल्यांचा विचार व्यवसायाने करणं गरजेचं ठरतं. म्हणजेच फक्त आपण जर व्यवसायाचा विचार केला तर फक्त मूल्य ठरविणं किंवा मूल्य निर्माण करणं किंवा मूल्य मांडणं इथपर्यंत मर्यादित असत नाही. मग जो व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाने व्यवसायाचे मूल्य ठरवताना मूल्यांबरोबरच कृती करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात आलं आता संकल्पनेमध्ये आपण काय पाहिलं की व्यावसायिकाने व्यवसायाच्या विकासासाठी किंवा त्याच्या उत्कर्षासाठी जी काही मूल्ये ठरवलेली असतात
ती मूल्ये समाजाच्या विकासासाठी सुद्धा ठरविली पाहिजे. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे फक्त मूल्य न ठरवता त्यानुसार कृती करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण या सामाजिक जबाबदारीची व्याख्या पाहूया. इथे व्याख्या जी आहे ती कॅथ डेव्हिस यांची व्याख्या आपण पाहणार आहोत की व्याख्यासुद्धा आपण जी प्रस्तावना आणि संकल्पना अभ्यासलेली आहे त्यासारखीच ही थोडक्यात व्याख्या आहे. आता पाहूया आपण व्याख्या काय सांगते की व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व तांत्रिक हितापेक्षा व्यावसायिकाचे जे निर्णय व जी कार्ये समाजाप्रती कर्तव्य मानून केली जातात त्यालाच सामाजिक जबाबदारी असे म्हणतात. व्याख्येत काय सांगितलेलं आहे की व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व तांत्रिक हितापेक्षा म्हणजेच व्यवसायाने आर्थिक म्हणजे काय थोडक्यात पैशाचा विषय येत असतो की व्यवसायाने संस्थेचा म्हणजेच व्यवसायाचा जो काही पैशासंबंधी किंवा नफ्यासंबंधी किंवा तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञान थोडक्यात तर ह्या तांत्रिक व आर्थिक हितापेक्षा व्यावसायिकाचे जे निर्णय व जी कार्ये समाजाप्रती कर्तव्य मानून केली जातात त्यालाच सामाजिक जबाबदारी असे म्हणतात. आता आपण जे काही प्रस्तावना आणि संकल्पना अभ्यासलेली आहे ती अभ्यासल्यानंतर आपल्याला ही व्याख्या लगेच लक्षात येत असते. व्याख्या अतिशय साधी आणि सोपी आहे. पाठसुद्धा व्यवस्थित करता येईल कारण याच्यामध्ये आपण व्यवसायाची सामाजिक जबाबदारी जी आहे ही संकल्पना जी अभ्यासलेली आहे ती पूर्णतः या व्याख्येमध्ये येत असते की व्यवसायाने स्वतःचं हित न पाहता जर समाजाप्रती कर्तव्य पार पाडली तर काय होणार आहे त्या कर्तव्यांनाच काय म्हटलं जातं सामाजिक जबाबदारी असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपण आजच्या प्रस्तुत पाठामध्ये या प्रकरणातील प्रस्तावना संकल्पना आणि व्याख्या या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर आजचं हे आपलं छोटंसं लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.